18 तारखेला एका मीडिया चॅनलद्वारे मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील रिक्षा चालक मालक यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली आहे। यामुळे सर्व रिक्षा टॅक्सीधारक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे। पण ही घोषणा किती खरी आणि किती खोटी याबाबत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहे। मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य त्यांनी जशी सांगितले आहे की रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे, पण त्यामध्ये अजून काहीच तरतूद करण्यात आली नाही। हे कार्यालय कुठे असणार, याचा कर्मचारी वर्ग कसा असणार, यामधून रिक्षा चालकांना काय सुविधा दिल्या जाणार याची काहीच माहिती देण्यात आली नसून ही घोषणा ही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याचा आरोपही सलीम खामगावकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला। याबाबत महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन याबाबत त्यांनी खुलासा मागितले आहे। जर त्यांच्या या निवेदनाचा गांभीर्याने विचार नाही केला तर येणाऱ्या 3 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम करणार असल्याचेही सलीम खामगावकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। यावेळी सलीम खामगावकर यांच्यासह शेख अहमद, नईम पठाण, दत्ता नागरे, भास्कर लेंभे, पाटील अजहर, इनामदार, सय्यद अली, अखिल मामू, मकसूद भाईजान यांच्यासह अनेक रिक्षा चालक उपस्थित होते। राज्य सरकार ने जो 50 रुपये दंड लगाया है ये तुरंत रद्द होना चाहिए। ये सरकार का एक काम ऐसा चल रहा, कल्याणकारी मंडळ की स्थापना करे, अंमलबजावणी नहीं करे, रिक्षा चालकांना तोंडात घास पाटीत बुक्का मारायचं काम बंद करावं आहे सरकारने। लवकरात लवकर हे बंद करण्यात यावे। 50 रुपये दंड जे पर डे चालू आहे ते बंद करायला पाहिजे। आज आम्ही जे निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना दिला, परिवहन मंत्रीला आरपीटी पोस्ट केला, गृहमंत्र्याला केला, मुख्यमंत्र्याला केला, याच्याकडे आमच्याकडे दखल द्यावी। हे आमचे आज महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सगळे पदाधिकारी मिळून आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे आणि अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे का 3 तारखेपर्यंत याचा निकाल लागला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू। महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे आणि जितके रिक्षा युनियन आहे त्यांच्यातर्फे आम्ही जे बंद पुकारणार। माझं नाव सय्यद अजहरुद्दीन इनामदार, महाराष्ट्र वाहतूक सेना शहर महासचिव। साहेब, आम्ही मुख्यमंत्री महोदय यांनी जी घोषणा केली त्या घोषणेचं आम्ही अभिनंदन करतो। आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी टॅक्सी चालकांसाठी, रिक्षा चालकांसाठी ती महामंडळाची घोषणा केली, त्याच प्रकारे अंमलबजावणी कधी करणार हा प्रश्न पडलेला आहे। कारण की मागच्या 4 महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा 4 महिन्यापूर्वी याची घोषणा केली होती। तर हे सरकार का नुसतं आश्वासन देणार का, फक्त घोषणाबाजीच करणार का, अंमलबजावणीमध्ये कधी येणार? रिक्षा चालकांसाठी जसे मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की 65 वर्षाच्या नंतर वाहन चालकाला पेन्शन मिळणार, तो क्लिप मी बघितला। त्या क्लिप मध्ये मुख्यमंत्री महोदय यांच्या संभाषणामध्ये ज्या प्रकारचा स्वभाव पाहिजे, चेहऱ्यावर खंबीरपणे सांगायचा, असा स्वभाव आम्हाला त्या क्लिप मध्ये, त्या चॅनल मध्ये दिसला नाही। म्हणजे आजच्या घडीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 50 रुपये चार्जेस परिवहन खात्याकडून प्रत्येक वाहनाला ड्यू चार्जेस 50 रुपये प्रति दिवस लावलेले आहे। त्याची न्यूज महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवत आहे आणि येत्या 3 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन होणार आहे। आणि आजच्या घडीला 3 तारखेला आणि आजच्या घडीला 13 दिवस उरलेले आहे। लोकसभेचं इलेक्शन तोंडावर येऊन ठेपलेलं आहे। मग हे वाहन चालकांना गुलाबी चॉकलेट तर नव्हे असा प्रश्न आमच्या वाहन चालकांमध्ये व संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणजे हे जे महामंडळ आहे हा चुनावी जुमला आहे असं तुम्हाला म्हणायचं? म्हणजे जुमलेबाजी की सरकार केंद्र में भी है और महाराष्ट्र में भी तोच प्रकार महाराष्ट्रात होतोय की काय? ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार आणि तेलंगणा सरकारमध्ये ऑनलाईन पावत्या माफ करायची घोषणा त्या सरकारने केली होती। मग कायदा बाबासाहेबांचा आहे, तेलंगणा आणि कर्नाटक हे भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये संविधान बाबासाहेबांचं चालतंय, तर मग महाराष्ट्राच्या जनतेला दुजाभाव का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगळे
आणि कर्नाटक तेलंगणा सरकारचे मुख्यमंत्री वेगळे, परंतु कायदा तर बाबासाहेबांचा आहे. मग त्यांच्यासाठी कायदा वेगळा आणि यासाठी कायदा वेगळा असा का? त्याच प्रकारे ही जी कल्याणकारी मंडळाची जी घोषणा केली तर ती अंमलात येईल का आणि येणार तर कसे याचीही नियोजन झालेलं नाही. म्हणजे आताच कल्याणकारी मंडळावर घटना उपस्थित केलेल्या आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः रिक्षा चालवत होते, त्यांना रिक्षा चालक मालकांची जाण आहे, ते त्यातूनच आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहेत. आपला आरोपात कितपत तथ्य आहे? माझ्यासारख्याने सांगण्यापेक्षा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी रिक्षा चालवलेली आहे, त्यांना त्या रिक्षा चालकांची जाणीव आहे. परंतु त्या जाणीवला खरी परिस्थिती आढळून रिक्षा चालकांच्या परिवारांचा आणि रिक्षा चालकांच्या व्यवसायाचा विचार करतात का? त्यांनी आतापर्यंत रिक्षा चालकांसाठी किती योजना राबवल्या आणि अंमलात आणल्या हा एक प्रश्न निर्माण होतो. त्या माध्यमातून जर रिक्षा चालकांचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय जर रिक्षा चालक यांनी रिक्षा चालवली तर त्यांनी रिक्षा चालक असेल, वाहन चालक असेल, मग वाहनावरच्या स्पेअर पार्टवर GST का लावली? त्यांना सुद्धा सूट द्यायला पाहिजे ना. परंतु मुख्यमंत्री महोदय यांनी रिक्षा चालकांचा त्याचा मागचा भूतकाळ होता, आजच्या घडीला वर्तमान काळ चालू आहे आणि भूतकाळ गेलेला वर्तमान काळामध्ये येत नाही याचा अर्थ तो निघतो. आज महाराष्ट्र वाहतूक सेना की तरफ से मैं शहर अध्यक्ष शेख अमजद, आज हमने कलेक्टर साहब को और मुख्यमंत्री साहब को और राज्यपाल को जो है तो निवेदन आज हमने दिए. निवेदन इसलिए दिए कि भाई जो 50 रुपए का शुल्क जो 20 मई से जो है तो चालू हो गया, हर रिक्शे वाले को जो है तो 50 रुपए अगर पासिंग नहीं करा तो 50 रुपए रोज ये गवर्नमेंट ने फाइन लगाई, तो ये रद्द होना चाहिए, इसके लिए भी निवेदन दिए. और दूसरी बात, जो हिडन रद्द का कायदा सुप्रीम कोर्ट ने जो है तो 1 तारीख तक उसको स्थगित दी हुई है. अब आने वाले टाइम के अंदर वो कायदा लागू होने वाला है क्योंकि सरकार वही बनी है, तो उसके लिए भी जो है तो हमने निवेदन दिए. हमारी गवर्नमेंट से ये गुजारिश है कि जो 50 रुपए जो फाइन लगाया है ये तात्काल जो है तो रद्द होना चाहिए और रिटर्न रद्द का जो 1 तारीख को जो उसका फैसला है सुप्रीम कोर्ट से, और वो भी रद्द होना चाहिए. अगर ये हमारे 1 तारीख को अगर फैसले रद्द नहीं होते तो आने वाली 3 तारीख को हम चक्का जाम जो है तो आंदोलन करेंगे. मैं महाराष्ट्र वाहतूक सेना का शहर अध्यक्ष शेख अमजद.